दोन क्षेत्रांचा सामना आपण पाहतोय. कबूतर संख्येने 11 आंबेडगाव आणि दुसऱ्या बाजूला कबूतर असणारा प्रणित सावंत. आता दक्षिणाचा मागचा प्रणितला पाहिलं गेलं तर निश्चितच एक आपला पृथ्वी इथे पाहायला मिळणार. पण पहिल्याच आपण मॅच मध्ये पाहिलं की 2 षटकार लगावले गेले होते. कालच्या दिवसात मला एकही षटकार इथं मारला गेला नाही. अरे मग 3-4 वाजता का माणसं मोडून येणार रे. तिकडे नाही बघत आहे फील्डिंग. 2 षटकार मॅच, 2 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो, 2 ओव्हरची मॅच आहे. बसली सांगतो रसिक नॉट घेतला, राहुल स्ट्राईक घेतला. दुसरे आरिफ दडा. वैयक्तिक पहिले संघाचं पहिले षटक एक आघाडीचा गोलंदाज आघाडीसाठी येतोय. मग या पहिला चेंडूवर कशा प्रकारे आपला मध्ये धुवा निर्माण करण्याचा सज्ज होतोय. सोहेबू वाकई सावर्डे सुरेवडी क्षेत्रक्षेत्रामध्ये अतिशय तुल्यबळ काम करण्याचा सज्ज बरोबर पाहिजे. दरम्यान पहिला चेंडू मॅच ऑन यावेळी सुरेख यशस्वी केलं प्रणितच्या माध्यमातून आंबेडगाव संघाला पहिला धक्का बसतोय 0 धावांवर. तिकडे थांबून खेळायचं होतं पण तसं न केलं, थोडंसं आक्रमक होण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच प्रणितनं ही संधी साधली आणि एक महत्वाची गडी बॅकअप मध्ये जाऊन बसला. पहिल्याच चेंडूवर आपला ओव्हर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तो सावंत संघाच्या दरम्यान पुन्हा एकदा दुसरा चेंडू सज्ज. पण त्या उजव्या बाजूवर मारायला यावेळी 9ची घोषणा होते. बोनस देणारा चेंडू ठरला. 2 धावात इथं सोडलं गेलं. पूर्ण 3 धावांची घोषणा झाली. 1-3 अप्रतिम गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पण कोणी सावंत संघाला कमबॅक करणार ऑफच्या पट्ट्यात मुंडला खराब क्षेत्ररक्षण आणि याच खराब क्षेत्ररक्षण फायदा 2 धावांमध्ये झाला आणि 2 धावेने यावेळी पुन्हा मिळणार आणि यावेळी मात्र धावती धावसंख्या होते 7 धावा. दोन धक्के पटपट मिळाले आंबेडगाव संघाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. नॉट घेतला ओंकार येतोय. पहिल्या षटकात आघाड्या करतो सज्ज स्ट्राईक गेटवर. दोन 3 आले. तू सांग बॉल. पुन्हा एकदा ओंकार मारा केला आणि 3 धावा आपण आंबेडगावचा ओंकार आणि रसिकला पाहिलं. या 3 धावेला स्थितीमध्ये बसली. 2 बाद 13 इथं बंटी वारे यांचं आगमन झालंय. मी आपलं शिल्पी वृक्षच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो आणि या सन्मान स्वीकारण्याकरता बंटी वारे आपल्याला विनंती करतोय. या सन्मान इथं होणार आणि हा सन्मान करण्याकरता मी अमित घोडेकर यांना विनंती करतोय की आपण बंटी वारे यांचे सन्मान करूया. सत्कार करतायत. दरम्यान एक धावेला स्थिती मात्र बनली. मोबाईल वर आला 2 कडचे मोबाईल 16 धावांवर. झाली गाडी चालू. पहिल्या डावातील शेवटचे षटक या ठिकाणी डाव्या पुढच्या बाजूनं मला कसं निश्चित खराब क्षेत्रावर खेळाडू येत नाही आहे. तत्पूर्वी 3 धावा जोडल्या गेल्या. या 3 धावे धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 19 धावा. संजय कांबळेची
दुसरं षटक आघाडीवर असताना पाहूया संकेत इलेव्हनचा बॅटर्स कशा प्रकारे घेतो. यावेळी चेंडू रद्द केल्याची घोषणा होते. पंच महोदय सुरेश गोलीच्या माध्यमातून सुरेश पट्टा यावेळी सुरेश षटक उपांत्याचा खराब थ्रो आणि यावेळी मात्र पाहूया पंचांना डिसिजन काय आहे आणि नॉट आउटची घोषणा आणि 2 धावा. आणि 2 धावांसह स्थिती मात्र बनली 21 चेंडू. या 2 चेंडूचा मात्र फायदा होतोय. 19 धावा ओंकार आणि रसिकच्या माध्यमातून या धावसंख्येसह धावसंख्या पोहोचले 25 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. आणि यावेळी पाहूया तिसऱ्या धावेला ती हे धावेला स्थितीमध्ये 28 धावा. 2 बाद 28 धावा. एक दमदार सुरुवात करून दिली. दमदार कमबॅक केला. प्रारंभी आपण पहिलं विकेट गेल्याच्या पण नंतरच्या 1 डाऊन सेकंड डाऊनच्या खेळाडूंमध्ये सावरण्याचं काम केलं. पुण्याला खराब क्षेत्रक्षण यावेळी खराब क्षेत्रक्षण नमूद झाला आणि आंबेडगाव संघाला पुन्हा एकदा फायद्याचं कलम ठरलं. धावसंख्या होते 31 धावांवर. काल 2 षटकामध्ये सदरी हरकर संघानं 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या होत्या. पण तो रेकॉर्ड आजपासून तोडणार आहे. कारण दुसरं षटक चालू आहे. 2 षटकामध्ये आतापर्यंत 31 धावा जमवल्या आहेत या संकेत इलेव्हन आंबेडगाव संघानं. धावेनं आपल्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते 34 धावांवर. विकेट पुन्हा एकदा धावा झाला आणि एक महत्वाची पुन्हा एकदा रसिकला मात्र बांधावं लागतंय. 2 धावा आणि या 2 धावेला स्थिती मात्र बनली की 3 बाद 36. हा सामना जिंकण्याकरता 37 धावांचं आव्हान ठेवलंय संकेत इलेव्हन आंबेडगाव संघानं. बरंच आहेस न संपणार न संपणार आहे. सावंत 12 चेंडू आणि 16 धावा. अतिशय महाग आव्हान आहे पण प्रणीतसाठी सोपं आव्हान आहे. जर का प्रणीतनं मनात घेतलं तर निश्चितच 6 चेंडूंना मैदानाच्या बाहेर घालण्याची ताकद आहे. एवढा अनुभव असणारा प्रणीत तिथं मात्र कशा प्रकारे कमबॅक करणार. सुरेख टायमिंग चेंडू मध्ये बॉडी देखील पुढे प्लेट केला आहे. 2 धावेला स्थितीमध्ये आणि 3 धावांचा सहज आपला सहकार्य दिलं आणि या 3 धावेनं संघासाठी वैयक्तिक खातं उघडलं गेलं. अजूनही 11 चेंडू आणि 34 धावा. 11 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान आहे. एक तगडं आव्हान उभं केलं संकेत इलेव्हन आंबेडगाव संघानं. आणि यावेळी सुरेश चेंडूला खेळून दिली गावावर करत नाही आहे. त्याच्या धावेनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं जात आहे आणि धावसंख्या पोहोचते 20 धावांवर. पहिल्या षटक आघाडी रचना अंतिम 10 चेंडू फेकणं गरजेचं आहे. पण इथं सुद्धा उंच पट्टा पण यावेळी अशोक शेट्टीला गोड केलं आणि पुणेनीच नावाचं वादळ इथं मात्र बॅक टू ट्रॅव्हल होतं आपण पाहिलं. दरम्यान पुन्हा एकदा पोलीस बर्कर यावेळी खेळ करणार
सुरेश पट्टा औक्षपट्ट्या थोडस निष्फळ ठरणारा क्षेत्र क्षण आणि धाव संख्या होते 3 एक नवीन धाव संख्या पोचली बिनबाद 1 बाद 7 धावा. मोठा खेळ करायचा आहे, फटकेबाजी करायची आहे, पण पाहूया इतका मात्र माध्यमातून प्रयत्न होत नाही आहे. तर पहिलं षटक आपण आपल्या माध्यमातून टाकण्याचा एक सोपा केला होता. जर का प्रयत्न केला तर निश्चित मिळाला असता, पण तसं घडत नाही. पुन्हा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात सुरेख चेंडू गॅपवर जातोय, रोखू शकत नाही आहे. पहिल्या षटकाच्या सामन्यानंतर धाव संख्या होते 1 बाद 9 धावा. धावा. एक फटका पूर्ण चेंडू तिसरा धक्का बसतोय, दुसरा धक्का बसतोय तो सावंत संघाला. दरम्यान फटका इथं पुण्याला चेंडू सज्ज यावेळी बॅक टू बॅक विकेट जाताना आपण पाहिलं. बाबा सुर्वे यांचं आगमनाचं मी मनापासून आपलं स्वागत करतो. पुण्याला हा विकेट. अशा प्रकारे विजय जातोय. अभिजाव